राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. दिवाळीच्या फराळातील मुख्य पदार्थ भाजणीची चकली असते. चकली चांगली झाली की लगेच फस्त होते, पण बिघडली तर सगळी मेहनत वाया जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजणीची चकली बिघडू नये त्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या टिप्स आहे, चकली कुठल्या चुकांमुळे बिघडते हे पाहणार आहोत. भाजणीची चकलीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की बघा. तर सगळ्यात आधी महत्त्वाची एक गोष्ट, कुठलाही पदार्थ करण्यापूर्वी थोड्या प्रमाणात आधी करून बघावे, म्हणजे काय कमी जास्त आहे ती सुधारणा करता येते. टिप 1. भाजणीच्या चकलीसाठी डाळ तांदूळ योग्य प्रमाणात घ्यावे व ते 2-3 पाण्याने धुवून निथळून सावलीतच वाळवावे, पंख्याखाली. चुकूनही उन्हात वाळवू नका. टिप 2. डाळ तांदूळ धुवून वेगवेगळे वाळवावे, एकत्र करू नये. टिप 3. चकलीची भाजणी भाजताना डाळी व तांदूळ खूप नाही भाजावे. जर डाळ तांदूळ गरजेपेक्षा जास्त भाजल्या गेले तर चकलीचा तुकडा पडतो आणि भाजणीचा रंग पण चांगला येत नाही, त्यामुळे चकली पण चांगली बनत नाही. त्याचप्रमाणे पोहे व धणे पण खूप जास्त नाही भाजावे. टिप 4. चकलीमधला मुख्य घटक धणे हे योग्य प्रमाणात घालावे. टिप 5. चकलीची भाजणी भाजून झाल्यानंतर लगेच दळून न आणता रूम टेम्परेचरवर गार करून मगच दळून आणावी. टिप 6. चकली करताना त्यामध्ये हळद कमी घालावी. टिप 7. चकलीमध्ये मोहन घालताना अगदी प्रमाणात घालावे. मोहन जर जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळते. टिप 8. आता चकली उकड काढून पाणी गरम करून अशा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तर आधी वाटीभर पिठाच्या चकल्या करून बघाव्या. जमल्यास जास्त प्रमाणात कराव्या, नाही जमल्यास तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा, नक्की मार्ग निघतो. टिप 9. पीठ मळल्यानंतर तासभर पीठ व्यवस्थित झाकून ठेवावे. टिप 10. चकलीची ताटली वेगवेगळ्या असतात, लहान मोठी जाड बारीक. काटे जास्त येणारी ताटली व्यवस्थित बघून घ्यावी, म्हणजे चकलीला चांगले काटे येतात. टिप 11. चकली तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापल्यानंतर चकली तेलात सोडल्यानंतर 1.5 मिनटं गॅस मोठा राहू द्यावा, कारण चकली तेलात सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं. त्यानंतर मीडियम गॅसवर खमंग चकली तळावी. मंद आचेवर कडक होते, फुल गॅसवर लाल होते आणि आतून कच्ची राहते. टिप 12. चकल्या तेलकट होऊ नये त्यासाठी चकली तळून झाल्यानंतर चकलीतलं तेल झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यावे व ज्या भांड्यात चकली ठेवणार आहोत त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवावा. टिप 13. डब्यामध्ये चकली भरताना तळून झाल्यानंतर पूर्णपणे गार करूनच मगच डब्यात भरावी. गरम चकली डब्यात भरल्यास चकली मऊ पडते. तर या छोट्या छोट्या टिप्स आहे, तुम्ही जर फॉलो केल्या तर 100% तुमची चकली पण छान कुरकुरीत आणि काटेदार होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.